न्यायासाठी मराठी माणूस मुंबईत नाही तर सुरत गुवाहाटीला जाणार का? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. मनोज जरांगेंकडून उपोषणाची घोषणा. मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन करतच राहणार, मनोज जरांगेंचा पवित्रा. मराठा समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहणार. आरक्षणाचा गुलाल कपाळी लागल्याशिवाय हटणार नाही, मनोज जरांगेंची घोषणा. आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका, मुंबईकरांना त्रास देऊ नका, जरांगेंचं आंदोलकांना आवाहन. मनोज जरांगेंची मागणी ओबीसीचं आरक्षण संपवणारी आहे. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा. ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी बेकायदा असल्याचं विधान. आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी रस्त्यावर उतरेल, बबनराव तायवाडे यांचा इशारा. इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची भूमिका. मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. अन्य समाजाचं आरक्षण काढून मराठ्यांना देणं अयोग्य. सरकार सर्व समाजाच्या मागे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे. खासदार संजय राऊतांचा महायुतीला टोला. शिंदे समितीनं वेळोवेळी चांगले निर्णय घेतले, शिल्लक बाबी पूर्ण केल्या जातील, दीपक केसरकरांची माहिती. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडून न्याय तर विरोधक भूमिकाहीन, केशव उपाध्येंची मवियावर टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. लालबागच्या राजासह अन्य गणपतींचं दर्शन सुद्धा घेणार. बिहारमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राडा. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून भाजप झाली आक्रमक. जालन्याच्या गाडेगव्हाण इथं कार विहिरीत कोसळली. 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचवताना कारचं सुटलं नियंत्रण, पडली विहिरीत. पावसामुळे यवतमाळ आणि नांदेडमध्ये शाळांना सुट्टी. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा.